डॉक्टर साहेब, तुमच्या सध्या घराचा जो विषय आहे सोशल मीडियावर खूप गाजतो. तुम्ही मालिकेसाठी तुमचं मुंबईमधलं परळचं जे घर आहे ते विकलं. आज तर सोशल मीडियावर त्या घरासंदर्भात काही कमेंट्स आल्यात, ते घर विकलंच नाही. नेमकं काय आहे त्या संदर्भातलं कोणता पुरावा किंवा इंडेक्स 2 वगैरे तुम्ही असं मीडियासमोर दाखवणार आहात? कसं मला उलटा प्रश्नाच्या याची खरोखर काय आवश्यकता. महत्त्वाची गोष्ट जी गोष्ट मी केलेली आहे ही गोष्ट 1.5 वर्षांपूर्वी समोर आलेली आहे. मला वाटतं मला आवडलं असतं की 1.5 वर्षांपूर्वी बाबा हे का झालं असं विचारण्यासाठी जर कोणी आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं. आणि ही गोष्ट मला वाटतं की ही निवडणूक कुठेतरी विकासाच्या मुद्द्यांवरून भरकटवण्याचा हा सगळा प्रयत्न चाललेला आहे. अगदी पहिल्या स्टेटमेंटपासून आजपर्यंत जर तुम्ही विचार करत असाल तर प्रत्येक वेळी विकासाच्या मुद्द्यांवरून ही निवडणूक भरकटवण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे. 15 वर्षांनंतर ज्या गोष्टींविषयी आक्षेप आहेत, ज्या कामांविषयी, अपूर्ण राहिलेल्या कामांविषयी जनतेमध्ये रोष आहे, ही गोष्ट कुठेतरी भावनिक मुद्द्यावर नेत ही चुकीच्या गोष्टी किंवा नसलेल्या गोष्टी क्रिएट करणं हे मला असं वाटतं. आणि त्या बाबतीत तसं असेल तर मी त्यांना खुलं आव्हान दिलं आहे. खुलं आव्हान जर असं असेल की मी जर समोर पुरावे ठेवतो त्यांनी समोर चर्चेला बसावं. उगाच सोशल मीडियामधून छुप्या पद्धतीने याविषयी आरोप करण्याचा अर्थ नाही. विशेषतः स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेविषयी जर कोणी आक्षेप घेत असेल तर माझा अगदी थेट हात जोडून विनंती आहे की ज्याने कोणी या मालिकेसाठी रुपयाची मदत केली असेल त्या माणसाने आधी आक्षेप घ्यायला समोर यावं. मुळात 127 देशांमध्ये हा इतिहास पोचतो आहे. मालिका आणि राजकारण या दोन गोष्टींची गल्लत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून करत नाही, वैयक्तिक अमोल कोल्हे म्हणून करत नाही. तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल की मालिकेच्या गेटअपमधले माझे फोटो येऊ नयेत हे मी स्वतः सर सांगत असेल. तर मला वाटतं आपण ही निवडणूक मालिकेवर लढवणार आहोत की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रश्नांवर लढवणार आहोत. मला वाटतं विरोधकांनी याचा साकल्याने विचार करावा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रश्नांविषयी बोलावं.